कर देवाचं ध्यान करता देवाचं ध्यान देवाचं ध्यान करा फक्त पुंडलिकाने जेव्हा केले आई बापाची वर्गा तो मान झाला श्रीरामाना सेवा केली आई बापाची तो 14 वर्षी गेला वनवास झाला श्रावण बाळ का आई बापाची सेवा केला तोही मान झाला त्या आई बापाच्या सेवेमध्ये प्राण दिला अहो कर देवाचे ध्यान गुरुदेवाच्या वर्धकुमाच्या शिरावर थाप मार डिंबाड्या तुझ्या डोलावर गणपती देवाला माझ्या गणपती देवा
देवाला तुकमिया मांडला वर तुकमिया मांडला तुळजापूर गावाला बापाय देवीला आता धन जोडला वंदना भेंड्याराच्या देवाला देवाराच्या देवाला बाळू मामाला बाळू काय झाला जायला मानवी खंडाला मधुर चांगुना मानव खंडाला सत्व मारी चांगुना राजा शिराळाच्या वाड्याला चांगुना काय करायला दान धर्म करायला दान धर्माचा नेम चालल्याला त्या शिराळाच्या वाड्याला आणि एवढ्या वेळी मला कळीच्या नारदाने लावली होती बरं का कळीच्या नारदानं विचार केला मनाला म्हणला पूर्वीची सेवा म्हणला ते सांगून माझी चालल्या आणि सेवा होत्या का नाही तर बघायला जाऊन जा म्हणून एवढ्या वेळी मला या कळीच्या नारदाने कळ लावायला त्या टाईमाला बोळ्या शंकर देवाने विचार करून
शिंगावर घालवायला आली मृत्यूच्या टायमाला आणि एवढ्या मला काही केला संत संग तुझा गडाला बिरू देवा रे तुम्हावर जीव जडला संत संग तुझा गडाला बिरू देवा रे तुम्हावर जीव जडला आरावाडीमध्ये तुमचं हाय ठाण संत भक्त येऊन दर्शन घेते रूप तुमचं मनोहार संत संग तुझा घडला बाबाई हो संत संग तुझा घडला देवा रे तुम्हाला तुझ्या तुळजापुरामध्ये अंबिकाचं मान दिवी बसली गादीला तिच्या बघा महिमाई थोरे देवी तुझा हो संत संग तुझा घडला संत संग तुझा घडला देवी तुझा हो तुझ्यावर जीव जडला त्या टायमाला स्वतःच्या टायमाला भोळा जेवण काय केला सोडी लावायला अंगाला वळायला बीज पट्या लावायला त्या टायमाला रिक्षा लागला होता मागायला रिक्षा लागला मागायला आणि एवढ्या वेळेला चांगला मातुसरी नाही काही केला काय करायला मोठी पवळ्यानं सुबा भरून ना बाहेर त्यायालीव बाहेर त्यायालीव सांगोनाया बायव सांगोनाच्या बायव सांगोनाच्या बायव सांगोनाच्या बायव लागले होते वाढायला गोसावीया बोलत मला नको म्हणताना पुढे पडेल जीवाला पुढे पडेल जीवाला पुढे पडेल जीवाला पुढे पडेल जीवाला नचिकारा नचिकारा नचिकारा
हे चालेल पण. स्वतः लागला होता बोलायला की भिक्षा नको मला. होय. तर बाबा ए, तुला बोलला भिक्षा का रे कसली माझं? पाहिजे? मला वाळी भिक्षा घेऊन खाऊ दे बघा. वाली भिक्षा काय तुम्ही काय मी चालू तीर्थयात्रेला. होय. मला भूक लागल्या पोटाला त्या वेळीला माझ्या अंगातनं रगात फुलाने वळ्याला. आणि मला भूक लागल्या मला जेवलं पाहिजे. होय. एवढा म्हटला होता बोला शंकर देव. आणि एवढ्या मला विचार केला सांगून आला. म्हणली बाकी पकवानाचं जेवण बनवावं अशी लागली होती त्या टाइमाला. आणि एवढ्या मला भोळा शंकर लागला बोलायला. काही म्हणायला या सांगून आला लागला होता सांगायला. मला म्हणला फुल लागला गळायला. मला म्हटलं आजार घातला आणि म्हटला हे जेवण मला कसं लागेल मला हे तुझं पोळी पुरण जेवण करणार नाही बरं का. असं म्हणताना आणि एवढ्या मला सांगून लागली बोलायला. काय लागले होते बोलायला. मला तुम्हाला जेवण कसलं पाहिजे सांगा. हे बनवून लगी देते. होय. एवढ्या म्हणताना त्या टाइमाला मी विचार केला आणि एवढ्या मला गोसावी लागला बोलायला. त्या टाइमाला लागला काय सांगायला. त्या मद्रीत कुठला 5 वर्षे वयाला चिल्या नावाचं बाळ असायला. तिल्या नावाचा बाळ आहे बरं का तुझ्या पोटाला. आणि स्वतः म्हणली हेच म्हणलं जेवण नसता मासाच पाहिजे. होय. अहो म्हणले तुम्ही तीर्थयात्रेला घेऊन जावा. आता नवसाड माझा तुझ्या धर्म द्यायला आहे बरं का. बरोबर आहे मला तुझं मात्र जेवण चिल्या बाळाचं करून वाटलंस. ते म्हणली म्हातारा म्हणली काहीतरी करेल म्हणून त्या टाइमाला होय. त्या वेळेला काय केलं. लागलं होतं काय करायला. सांगून लागले विचार करायला. लागले होते बोलायला. अरे देवा देवा या या म्हणत देव देव या म्हणत